नमस्कार, मी रुशाली यादव. सारंग सकाळचे 9:30 वाजता आहेत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसातली महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर येत आहेत. मोदींच्या हस्ते आज विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी अयोध्येमध्ये सुरक्षा ही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे. मोदींच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी ही पूर्णपणे सजलेली आहे. अगदी काही वेळातच अयोध्या विमानतळावर मोदींचं आगमन होईल आणि त्याच्यानंतर मोदी अयोध्या धाम जंक्शनचं उद्घाटन करतील. यानंतर रोड शो होणार आहे. रोड शोच्या नंतर अयोध्या एअरपोर्टचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. भरीव कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांमध्ये मोदी सहभागी होणार आहेत आणि याच्यामध्ये 15,700 कोटींच्या विकास कामांची पायाभरणी सुद्धा मोदींच्या हस्ते केली जाणार आहे. अयोध्येमध्ये सध्या कशी तयारी झालेली आहे अधिक माहिती जाणून घेणार आहोत. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. संदीप. अगदी बरोबर आहे वृषाली. एअरपोर्टचं उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर एअरपोर्टला लागूनच एक मोठा सभामंडप उभा करण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी व्यासपीठ मोठा उभा करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातले काही दिग्गज जे मंत्री आहेत ते आजच्या या सभेच्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. प्रामुख्यानं पाहायला गेलं तर मोठी सुरक्षा व्यवस्था संपूर्ण या परिसरामध्ये पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर एसपीजी असेल किंवा उत्तर प्रदेश पोलीस आणि इतर पोलीस जे आहेत त्यांनी खरं तर सुरक्षा पूर्णपणे या ठिकाणची ताब्यात घेतलेली आहे. आपण जर मागं नजर टाकली तर या ठिकाणी वृषाली जवळपास 1.5 ते 2 लाख लोक येतील अशी एक व्यवस्था करण्यात आलेली आहे. लांबपर्यंत जर आपण नजर टाकली तर सगळ्या चेअर्स आत्ता तरी रिकाम्या दिसत आहेत, कारण काही वेळानंतर लोक यायला सुरुवात होईल आणि पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाकडे संपूर्ण आज देशाचं खरं तर लक्ष असणार आहे. पण महत्त्वाचं हेच आहे की ही जी सभा होती ही सभा अयोध्येसाठी महत्त्वाची आहे, उत्तर प्रदेशसाठी महत्त्वाची आहे. 16,000 कोटी रुपयांच्या विकास कामांची उद्घाटनं जी आहेत ती आज पंतप्रधान मोदी करणार आहेत. त्यामुळं विमानतळ चालू होईल आंतरराष्ट्रीय, त्याचबरोबर रेल्वे स्टेशन चालू होईल आणि दुहेरीकरण असेल किंवा इतर वंदे भारत, अमृत भारत गाड्यांच्या ज्या गाड्यांना हिरवे झेंडे दाखवले जाणार आहेत. त्यामुळे विकासात्मक पाऊल आता उत्तर प्रदेश टाकणार आहे. अयोध्या हे पर्यटन क्षेत्र तर निर्माण होईलच, धार्मिक महत्त्व ऑलरेडीच आहे अयोध्येला. त्यामुळे मंदिराच्या उद्घाटनापूर्वीच आज पंतप्रधान मोदी हे अयोध्येमध्ये दाखल होत आहेत. 5वी वेळ आहे खरं तर आणि 6व्या वेळेला 22 जानेवारीला पुन्हा एकदा मोदी अयोध्येमध्ये दाखल होतील. साधारणतः 11 ते 11:15च्या दरम्यान याच विमानतळावर पंतप्रधान मोदींच्या विमानाचं लँडिंग होईल. नक्कीच संदीप, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. 15,700 कोटींच्या विकास कामांची पायाभरणी आणि काही प्रकल्पांचं उद्घाटन जे आहे, लोकार्पण जे आहे ते मोदींच्या हस्ते होणार आहे. त्यावरच आता आपण एक ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया. मोदींचा अयोध्या दौरा, विविध विकास कामांचं लोकार्पण, 11,100 कोटी किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन, अयोध्या एअरपोर्टचं उद्घाटन करणार, अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्टेशनचं उद्घाटन, 6 नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार, अयोध्येतील 4 नवीन रस्त्यांचं उद्घाटन करणार, ग्रीनफील्ड टाउनशिपची पायाभरणी करणार.